बघा एकदा वाट कशी आहे, एकदा बघा वाट कशी आहे. याच्यासाठी तर मी इतकी मेहनत केली आणि इतका रिस्क घेतला होता, तो म्हणजे दुर्ग भंडार. बघा एकदा वाट एवढीच आहे इथून येण्यासाठी. ही म्हणजे जो ब्रह्मगिरी किल्ला आहे ना, ब्रह्मगिरी पर्वत आहे ना, त्याची याची जोडण्याची मुख्य वाट आहे. इथून जोडला जातो एकूण एकाला तो किल्ला आहे. बघा इथनं अशी आता वाट कुठं चालली काय माहिती. आपल्याला जायचे वरती, पण काय माहिती आता ही वाट कुठं चालली, तर बघूयात. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा अशा भनारदार व्हिडिओमध्ये. आणि मी तुमचा होस्ट अनिकेत भिंगारे. तर आज आपण काय करणार आहोत माहिती आहे का? आज आपण ब्रह्मगिरीला एक्सप्लोअर करणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्याला येण्यासाठी पहिल्यांदा यावं लागतं नाशिकमध्ये, आणि नाशिक वरतून त्र्यंबकेश्वरला यावं लागतं. आणि जर का तुमच्याजवळ स्वतःचं व्हेकल असेल तर खूपच भारी, कारण की रस्त्यानं खूपच सुंदर असा नजारा बघायला मिळतो. आपण ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचलो की आपल्याला काय अशा प्रकारच्या पायऱ्या बघायला भेटतात. असं वरती जावं लागतं इथून. असं हे बघा, तुम्ही जर गाडीनं आला असाल तर सोपं जाईल, पण पायी आला असाल तर थोडं अवघड जाईल यायला इथं. हे अशा प्रकारचे काही पायऱ्या बघायला भेटतात. मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो मी तुम्हाला. प्रकारच्या काही पायऱ्या आहेत तिथनं. वरती आलो की आपल्याला अशा प्रकारचे तिकीट काढावं लागते. एक तिकिटाची किंमत म्हणजे 20 रुपये द्यायला, 20 रुपये आहे. आणि तिकीट काढल्याशिवाय वरती जाऊ देत नाही, तर आपल्याला तिकीट काढावंच लागतं. आपण थोडं वरती आलो की इथून एक सुंदर असं नजारा बघायला भेटतोय. बघा इकडल्या साईडनं एकदम असं नंबर 1 दिसतो. तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट थांबा. हे बघा इकडल्या साईडनं कसं दिसतंय एकदम. थोडं वरती आलो की आपल्याला असं काही दिसतंय. हे बघा एकदम सुंदर नजारा. थोडं वरती आलो की आपल्याला असं दिसतंय. बघा पाणी वाहिलेलं पण बघायला भेटते. बघा एकदा. तरी पण आता पाऊस बंद झाला नसताना पाणी खूप म्हणजे छोटे असे धबधबे वाहायला लागले असते. मी आलो होतो इकडे पाऊस संपल्यावर, आणि इकडे बघा एकदा पाऊस पडला होता म्हणून कसं झालेलं आहे. पाणी एकदम वरतून जे असं वाहून आलेलं राहते, आणि त्याच्यामुळे कसं झाले बघा एकदा. मी आलो आता सध्याच्याला तर पाऊस बंद आहे, म्हणजे असं ऊन पडलेलं आहे. आणि एकदा हे बघा पाणी वाहून आलेलं कसं झाले. पाणी वाहून आल्या कारण असं झालेलं आहे. आणि अशा वरती जायच्या सीड्या येतात. आणि वरती आल्यावर अशी प्रकारची आपल्याला एक डस्टबिन बघायला भेटते, जेणेकरून जे काही आपला सोबतचा जे कचरा उरलेला आहे ना, ते याच्यामध्ये टाकून द्यायचा. वरती आल्यावर आपल्याला एक प्रकारचा असा बोर्ड लावलेला मिळतो, जेणेकरून की हे प्राणी तुम्हाला आढळून येऊ शकते, तर प्लीज यांच्यापासून दूर राहा आणि सावध राहा. तर वरती आल्यावर आपल्याला अशा प्रकारचं एक मंदिर बघायला भेटतं देवीचं. हे मधून अशा प्रकारचं आहे, आणि याच्या पडतो आता मी देवीच्या पडतो पाया आणि निघुता वर. आपण वरती आलो की आपल्याला चारी बाजूने असे आपल्या बाजूनी पूर्ण असे झाडे दिसतील. पूर्ण म्हणजे असं जंगल असल्यावानी आहे, त्याच्यामधून असा रस्ता आहे. झाडे असे एकदा बघा कसे येतं. वरती आल्यावर आपल्याला अशा प्रकारच्या काही सीड्या म्हणजे पायऱ्या बघायला मिळतील. हे बघा असं आता हे इथून ब्रह्मगिरी पर्वत आपण साफ बघू शकतो. इथनं आता असं वरती जायचंय. आणखीन पण आपल्याला असं पाणी वाहिलेलं बघायला मिळतं. हे बघा इथनं असं पाणी वाहून खालच्या हे इथून वरतून यायले पाणी असं ना, असं खाली चाललंय वाहत. वरती बघा एकदा आता कसं दिसेल. हे बघा इथून असं आता वरती चढायचं. आणि ते बघा आम्ही त्या तिथनं आलेलो आहेत, तितक्या खालनं आम्ही वर आलेलो आहेत. आता तितक्या खालनं वर आलेलो आहेत. आता आणखीन वरती इतकं जायचं.
वरी आल्यावर आपल्याला काही प्रकारच्या अशा गुफा पाहायला मिळतील. त्यामध्ये एक ब्रह्मदेवाची मूर्ती बघायला मिळते ठेवलेली. आपल्याला वरती आल्यावर काही प्रकारचे असे माकडे बघायला भेटतात हे कधी पण आपल्यावर अटॅक करू शकतात. तर यांच्यापासून थोडंसं सांभाळून राहा. हे बघा, तितक्या खालनं आता वर आलोत आपण इथं. आता असं वरती जायचे आणि आपल्याला वरती आल्यावर असं एक प्रकारचा दरवाजा पाहायला भेटतो, जेणेकरून असं आता इथनं वरती चढावं लागते. इथनं हे बघा असं आहे, असंच आपल्याला वरती चढावं लागते टॉपला पोहोचण्यासाठी. दोन्ही बाजूने असे दगडाची कोरीव काम केलेले आहे. असं वरती जावं लागते. वरती आल्यावर असं बसावं लागायला, कारण की दम खूप लागायला आहे. खूप वरती आलो आता मी. आता थोडंसं राहिले तर चला वरती चढूयात. भावांनो यार, तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज करा लवकर, सबस्क्राईब करा. हां, करा लवकर सबस्क्राईब. वरती आल्यावर आपल्याला अशा प्रकारचं एक कुंड बघायला मिळतं. त्याच्यामध्ये आता सध्याच्याला पाणी साचलेलं आहे. खोल किती काय माहिती, पण अशा प्रकारचं एक वरती आल्यावर कुंड पाहायला मिळतं. वरती आल्यावर आपल्याला अशा प्रकारचा काही सुंदर नजारा बघायला भेटतो. आता मी सध्याच्याला पोहोचलेलो एकदम वरती. कसं बघायला भेटते बघायचं. आणि आपल्याला इथून हरिहर फॉर्ट आपल्याला इथून बघायला भेटतो. मी वरती आल्यावर मला दुर्ग भंडार किल्ला हा साफपणे बघू शकत होतो, पण इथून जाण्यासाठी वाट नव्हती. मला वाटलं होतं की इथनंच वाट असेल, पण असं झालं नाही.
तर इथनं आपल्याला असं समोर जावं लागायले. पहिले काय केलं तर मी माहिती आहे का, ते वरती दिसायले ना, तिथं वरती गेलतो पहिले, पण तिथनं वाट नव्हती म्हणून पुन्हा इकडून खालून आलो आणि मंदिरापासून आता इकडं सरळ जायचे. परेशानी, खूप जास्त परेशानी होत आहे, कारण की मी पहिले ते वरती दिसायले ते टॉपचं तिथं गेलतो पहिले, पण तिथलं काय, तिथं गेलो तर तिथं काय आलं की रस्ताच नाही तिथनं, म्हणून आता इकडनं जावं लागायले. खाली बघू शकता तिकडे कसं आहे, इकडं खोल दरी आहे आणि इकडं उंच उंच असे डोंगर आहेत. इकडे पाहू शकतात असं खाली खोल दरी आहे आणि इकडे असे उंच डोंगर आहेत असे. तर आपल्याला जायचं आहे सरळ एकदम ह्या इकडे, तो दिसायला तो दुर्ग भंडार आहे, तिथे जायचं आहे आपल्याला. पहिले मी काय केलं तर इथं टॉपला गेलतो आणि तिथून बघू लागलो तिकडे जायचा रस्ता, पण तिकडे जायचा रस्ता तिथून काही गावला नाही म्हणून इकडनं यावं लागलं. तिथला रस्ता खूप डेंजर होता म्हणून रिस्क नको म्हणलं, इकडूनच यावं. थोडं लांब पडलं तर जमतं, पण इकडनं आलो मी. हे बघा इकडं खाली कसं आहे, त्या तिथे बसलो होतो, तिथनं रस्ता शोधू लागलो पण रस्ता नव्हता म्हणून तिकडनं असं यावं लागलं, फिरून असं पुन्हा असं वापस यावं लागले. आता असं सरळ जायचं वरती, बघूयात काय होतंय पुढं. मला काही रस्ता तेवढा माहिती नाही, मी फक्त एका काकांना विचारले. इकडे बघू शकता ते एकदम खोल दरी आहे अशी, हे बघा. थांबा एक मिनिट, बघू शकतात आता एकदम खोल दरी आहे अशी. आणि हे असं वरती गेलतो मी, पण खूप आता मला पछतावा व्हायला, कारण की खूप जास्त परेशानी झालेली आहे. आता त्या तिथं जायचे दुर्ग भंडारला. पाठीमागे हे असं आहे, हे ह्या रस्त्या आहे, ह्या रस्त्यानं आलो मी हे इकडनं. आता हे बघा खाली कसं आहे आणि आता समोर कसं आहे बघा, एकदा असंच जाणं लागेल समोर. ही अशी वाट आहे बघा, एकदा पूर्णपणे असं खूप भीती वाटते, कारण की एखादा साप बीप असू शकतो, कारण की असे झाडे आहेत बाजूला. हे बघा वाट खाली चालण्याची वाट जी आहे ना ती बराबर दिसत नाहीये. बघा मग मी त्या तिथं आलतो, ते बघा ते तिथं दिसलं का, तिथनं मला पुन्हा वापस यावं लागले. हे बघा पुन्हा आता असं खाली आलो ना, आता इथनं असं समोर जायचे. दिसला का दुर्ग भंडार, आता इकडे जायचे आपल्याला. बघूयात, मी एकटाच आलेलो आहे, कारण की दुसरे जे आहेत ना ते ब्रह्मगिरी पर्वत बघून चालले, तर इकडं कोणाची यायची हिंमत होईना झाली आहे, कारण की मी एकटाच आलेलो आहे. बघा एकदा इकडे मागं कोणी नाही आहे, पुढं कोणी नाही आहे, इकडे येण्याची कोणाची. अबो ये क्या आहे, हे बघा एकदा इथं. हे असं कशामुळे झालं असेल मला माहित नाही. बघा एकदा कशामुळे झालं असेल बघा एकदा. हे बघा पूर्ण रस्त्याने असे येते. हे बघा आता माझी नजर गेली म्हणजे आता मी बघितलं. हे बघा पूर्ण रस्त्यानेच येतं. कशामुळे झालं असेल असं मला माहिती नाहीये, काय माहिती काय झालं असेल. तर चला पुढे जाऊया. काय होतं ते पुरे म्हणजे असं आहे. भंडार बघा एकदा, आता जवळ आलो, म्हणजे खूप जास्त दूर नाही राहिलेला, आणि हे अशी वाट आहे ना, असं चाललो तिथून. तर भावांनो यार, तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत यार, तो प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा लवकरात लवकर. करा यार, इतकं पैसे सोचू नका, करा लवकर. काय सोचायला, करा लाईक और सबस्क्राईब. हे पहिले राजा महाराजांच्या काळातले जे छत्रपती शिवाजी महाराज होते ना, त्यांच्या काळातल्या पाण्याच्या टाक्या होत्या, पाणी साठवण्यासाठी असं करायचे. हे बघा पाणी साठवण्याच्या टाक्या आहेत त्यांच्या, म्हणजे पहिल्या काळात अशा प्रकारे पाणी साठवलं जात होतं. इथनं खालचा एकदा व्ह्यू बघा, नजारा बघा. तिथं एक तालाब आहे पाण्यानं भरलेला, कारण की पाऊसच तसा झाला होता. आता पाऊस उघडलेला आहे. थोडं समोर आल्यावरती आपल्याला हे बघा अशा एक प्रकारच्या पायऱ्या बघायला मिळतात. हे बघा पूर्ण असं दगडामध्ये कोरीव काम केलेले. एक मिनिट, अबो ये क्या है, मतलब की क्या है ये, एक बार तुम्ही बघा एकदा खाली किती खोल आहे एकदा बघा. अरे बाप, खूप डेंजर दिसते, आणि तितक्यात मी एकला आहे, तर खूप म्हणजे असं भीती वाटायला लागली. हे बघा खाली कसलं आहे, हे बघा
इथनं आता जायचे असं भीती वाटायली, पण करणार आता मी, करणार म्हणजे करणार. हे बघा इथनं आता असं एकटाच आहे मी, एकदा बघा पाठीमागे कोणीच नाही, एकटाच आहे. आणि आता जायचे असं खाली. मला तर भीती वाटायली, काय माहिती, पण तुमच्यासाठी इतकं नाही तर किती, तुमच्यासाठी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी इतका रिस्क उचलायलो मी. बघा एकदा कसं आहे इथं, ते बघा तितक्या वरतून आलेलो मी, ते बघा काहीच दिसलं. आणि हे इथून असं जाणार आहे मी खाली. काय माहिती, हे इथून अशी एक गुफा आहे. डेंजर वाटायला, भीती वाटायली मला एकट्याला तर खूप जास्त. हे नाचता ही गुफा होती ती इकडं बघा. इथे माकडे, त्यांचं पण खूप भीती वाटते, कारण की मोबाईल घेऊ शकते ते माझ्याकडून. मी व्हिडिओ काढायलो ना तर मोबाईल बी घेऊ शकते ते. एकदा बघा यांचं पण खूप भीती वाटायली. हे बघा पळून चालले तर, पण यांची भीती वाटायली खूप जास्त. मोठायले पण आहेत. ह्याच जाग्यासाठी मी इतकी मेहनत केली आणि इतक्या उंच आलो. हे बघा ह्याच जाग्यासाठी मी इतकी मेहनत केली आणि उंच आलो आणि इथं पोहोचलो अखेर ते मी. बघा एकदा थांबा, तुम्हाला पाठीमागच्या कॅमेराने दाखवतो वाट कशी येते एकदा. बघा एकदा वाट कशी आहे, एकदा बघा वाट कशी. याच्यासाठी तर मी इतकी मेहनत केली आणि इतका रिस्क घेतला होता, तो म्हणजे दुर्ग भंडार. बघा एकदा वाट एवढीच आहे इथून येण्यासाठी. हे बघा ही म्हणजे जो ब्रह्मगिरी किल्ला आहे ना, ब्रह्मगिरी पर्वत आहे ना, त्याची याची जोडण्याची मुख्य वाट आहे. इथून जोडला जातो एकूण एकाला तो किल्ला. हे बघा इथनं अशी आता वाट कुठं चालली काय माहिती. आपल्याला जायचे वरती, पण काय माहिती आता ही वाट कुठं चालली, तर बघूयात. इथनं आपल्याला पुन्हा एकदा अशी गुफा लागलेली आहे, बघूयात ती कुठं वाट जाती. भीती तर वाटायली, कारण की वाटत तशी आहे. आणि इकडे मी एकटाच आहे. कुठे म्हणजे साप असू शकतो, काही बी होऊ शकते. हे बघा एकदा ही अशी वरती वाट गेलेली पायऱ्या बघा एकदा. त्या तितक्या खालनं मी आलो आता वरती. तर भावांनो एक दोघे जण आले होते, पण ते पण वापस गेले माकडांच्या भीतीने. ते बघा ते तिथे दिसणं झाले बराबर, पण ते माकडाच्या भीतीने गेले. तर भावांनो हीच ती जागा. आपण ह्याच जाग्यासाठी त्या तिकडनं तो पर्वत दिसायला का, ते पर्वत चढून आलोत आणि ह्याच जाग्यासाठी इतक्या लांब आलेलो आहे, ते पण एकटा मी. तर चला जवळ जाऊयात. त्या इथं मी का बरं आलेलो आहे माहिती का, कारण की मी प्रशील आंबादे भाऊ आहेत ना, त्यांचा एक व्हिडिओ बघितला होता. तर त्यांचा व्हिडिओ इतका आवडला होता मला तो, की मी म्हणजे अशी मनात इथं केली की मी इथं जाणार म्हणजे जाणार. आणि हीच ती जागा आहे बघा. तुम्ही जर प्रशील आंबादे भाऊचा व्हिडिओ बघितला नसाल तर बघा एकदा. ब्रह्मगिरी यूट्यूबला टाका, ब्रह्मगिरी प्रशील आंबादे, लगेच व्हिडिओ येईल. आणि तो ह्याच जागेचा व्हिडिओ आहे, एकदा बघा. हीच जागा एकदा बघा. त्यासाठी मी इतक्या लांब आलेलो आहे. तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या भन्नाटदार व्हिडिओमध्ये. तर
तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. पण यार खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, खूप मेहनत लागते. ते बघा त्या तिकडनं आलेलो लय खूप दूरनं आलेलो मी केवळ ह्या जागा बघण्यासाठी की कशी आहे कशी नाही. मी व्हिडिओमध्ये बघितली होती पण आता मी प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यानं पाहिलेली ही जागा आता. तर भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.